उमेदवार आहेत. काय प्रतिक्रिया आहे? परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून परभणी शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आमचे अधिकृत उमेदवार जे राहुल गांधी आणि आमचे महाराष्ट्र अध्यक्ष हर्षदीप सपकाळ साहेबांनी आधी डिक्लेअर केलं होतं की आशिष वाकोडे यांना प्रभाग 6 अ मधून तिकीट देण्यात येईल आणि त्यांनी तो शब्द पाळलेला आहे. काँग्रेस कधीही शब्द जे देते ते पाळते, याच्यावर सिद्ध झालेला आहे. आणि आशिष भैया वाकोडे यांना प्रभाग 6 मधून उमेदवारी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राने जाहीर केलेली होती आणि आता केलेली सुद्धा आहे. त्या प्रभाग 6 मध्ये ओपनमधून आमचे बंधुमित्र प्रदीपजी वावळे सर, त्याच्यानंतर ओबीसी मधून सय्यद सरदार सिंगजी आणि एक आम्ही पुरस्कृत उमेदवार घेतलेला आहे. त्यांची निशाणी बॅट आहे आणि आम्ही पुरस्कृत केलेलं आहे आणि त्यांचे नाव आहे रहीम खान सर. आणि असे 4 उमेदवार आम्ही प्रभाग 6 मधून उभे केलेले आहेत. तर मी सर्व जनतेला आणि परभणी शहरातील नागरिकांना विनंती करतो की तुम्ही या 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं आणि आपल्या दृष्टिकोनातून जे प्रश्न प्रभाग 6 मधील व परभणी शहरातील असतील ते सोडविण्यासाठी यांनी संकल्प केलेला आहे आणि जनतेचा आवाज हे पूर्णपणे उठवणार आहेत असे आम्ही ग्वाही देतो. व जे वचननामा काँग्रेस कमिटीचा आहे तो सिद्ध करण्यासाठी हे 4ही उमेदवार काम करतील. आज प्रभाग क्रमांक 6 मधील लोकनेते विजय वाकोडे साहेबांचे सुपुत्र आशिष वाकोडे व त्यांच्यासोबत असणारी हे पॅनल या सर्वांना भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आज जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करतो. त्याचबरोबर माननीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा आशिषला निवडून आणण्याकरता प्रयत्न राहतील असं आम्हाला सर्व इंस्ट्रक्शन दिलेले आहेत. तरी परभणीतील भीमशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी अशी विनंती करतो की प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे पॅनल उभा आहे आशिष सोबत जे 4 उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना आपण सर्वांनी मिळून चांगल्या मदतीनं चांगल्या मतानं निवडून आणावं अशी आमच्या सर्व भीमशक्ती पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. व आज या ठिकाणी मी भीमशक्तीचा जिल्हाध्यक्ष म्हणून या प्रभाग क्रमांक 6 मधील या सर्व पॅनलला मी आज जाहीर पाठिंबा जाहीर करतो. आज क्रमांक 6 हा परभणी शहरातला एक महत्त्वाचा प्रभाग आहे. या प्रभागात गौतम नगर, रहीम नगर, राहुल नगर, त्यानंतर युसुफ कॉलनी, इक्बाल नगर असे एरिया येतात. या ठिकाणी अनेक कामं प्रलंबित आहेत. रस्त्याचे कामं असतील, नाल्याचे कामं असतील, स्वच्छतेचे कामं असतील आणि इतर जे जनसामान्य लोक राहतात त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही आज या महापालिकेच्या रणांगणात उतरलेलो आहोत. काँग्रेस पक्षानं माननीय राहुल गांधी साहेबांना आणि आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना विश्वास ठेवून आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि वाकोडे साहेबानंतर वाकोडे साहेबाचा वारसा जपण्याचं काम आम्ही करणार आहोत. जनता ही आम्हाला वाकोडे साहेबाच्या रूपात आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि 100% आमचे 4ही लोक आम्ही तिघं आणि आमचे पुरस्कृत उमेदवार आमचे रहीम खान हे आम्ही 4ही जण या प्रभाग क्रमांक 6 मधून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून निवडणूक जिंकणार आहेत ही आमची आम्हाला आशा आहे. प्रथम मी मतदार माय बंधू आणि भगिनींचे आभार व्यक्त करतो की काँग्रेस पार्टीने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि आपला सर्वांच्या आशीर्वादाच्या जीवावर मी ही निवडणूक लढवत आहे. मागील 4 वर्षापासून प्रशासक असल्यामुळे परभणीची शहराची बक्कल अवस्था झाली. आम्ही असंही परभणी शहरामध्ये राहून समाजाचे काम प्रश्न सोडत असतो. पण ज्या ठिकाणी आम्ही निवडून गेल्यानंतर परभणी शहराचाच नव्हे तर आमच्या प्रभागाचा आम्ही विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. आपल्या मतदार बंधूंना मला एवढंच आवाहन करायचंय की आम्हाला व आमच्या उमेदवाराला प्रभाग क्रमांक 6 मधले आम्ही 4ही उमेदवार आहोत. आशिष वाकोडे, प्रदीप वावळे, रहमान भाई आणि सय्यद सरदार सर. आम्हा 4ही उमेदवाराला आपण प्रचंड मताने बहुमताने विजय करून आम्हाला आपली एक सेवा करण्याची संधी द्यावी या ठिकाणी एवढी मी प्रार्थना करतो.